आणि आरक्षण पुढे करून मराठा समाजामध्ये 20 पालोने पेरण्याचं काम केलं, ओबीसी मध्ये 20 पेरण्याचं काम केलं. उद्धव ठाकरे हे कठपुतली मुख्यमंत्री होते, बावली होती. गोपीनाथराव मुंडे हे महाराष्ट्राचे नेते होते. माझं गाव 20 किलोमीटर अंतरावर आहे. मुंडे साहेबांच्या नेतृत्वात बावनकुळे साहेबासारखे कार्यकर्ते, माझ्यासारखे कार्यकर्ते, प्रकाशदादा असतील, 1000 आमदार, खासदार, महापौर, नगराध्यक्ष, 1000 मराठ्याच्या पोरांना राजकारणात आणणारे गोपीनाथराव मुंडे होते. राजकारणात कारखाने टाकले जातात. मुंडे साहेबांनी फॅक्टरी टाकली, कारखाना टाकला. प्रकाश दादाकडे कारखाना आहे, मोहनराव जगताप यांच्याकडे कारखाना आहे. ऊस टाकायचा आणि कारखान्यातून साखर काढायची. मुंडे साहेबांच्या फॅक्टरीचा माल बावनकुळे साहेब, प्रकाशराव सोळंके, बबनराव लोणीकर, देवेंद्रजी फडणवीस, गडकरी साहेब हे मुंडे साहेबांच्या फॅक्टरीचा माल आहे. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये जातीपातीचं राजकारण करायचं नाही. भविष्यामध्ये मराठ्याची पोरं सरपंच होणार, जिल्हा परिषद सदस्य होणार, महापौर होणार. त्यावेळेला आपल्याला ओबीसीच्या मताची गरज आहे. आणि म्हणून ही निवडणूक जातीपातीची नाही, विकासाची निवडणूक आहे. बावनकुळे साहेब मंत्री झाले, मी मंत्री होतो. 12 तासाचं लोड शेडिंग होतं राज्यामध्ये. 12 तास लाईट नव्हती. त्यांनी 220 केवी केले, 33 केवी केले, 132 केवी केले. विजेचं जाळं निर्माण केलं. माननीय गडकरी साहेबांनी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या पायापासून गजानन बाबाच्या पायापर्यंत सिमेंट रोड केला आणि तो सिमेंट रोड या बीड जिल्ह्यातून गेला. आणि म्हणून आपल्याला या निवडणुकीमध्ये शेतीला पाणी, शेतीला वीज, तरुणाच्या हाताला काम, या देशाला महासत्ता गरिबी हटवायची असेल तर लोकप्रिय गोपीनाथराव मुंडे यांच्या मुलीला आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचे, पंकजाताईला. आणि बावनकुळे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, गडकरी साहेब त्यांना दिल्लीमध्ये माननीय मुंडे साहेबांच्या जाग्यावर मंत्री करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपल्याला नम्र विनंती करतो, जातीपातीत न अडकता आपण सर्वांनी, भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी कमळाच्या फुलाला मराठवाड्यात विक्रमी मतानं बीडला निवडून आणायचं आहे, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.